च्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आज घटस्थापनेनं शारदीय नवरात्र उत्सवात सुरुवात झाली। या नवरात्र उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून लाखो भाविक दर्शनासाठी तुळजापुरात गर्दी करत असतात। आई तुळजाभवानीच्या घटस्थापनेनंतर मंदिरातल्या केलेल्या पूजेचा थेट मंदिराच्या गाभाऱ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरुवात झालेला आहे। आई तुळजाभवानीचं आजचं एक्सक्लुझिव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी आपण पाहत आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर आई तुळजाभवानीची या ठिकाणी आकर्षक अशी या ठिकाणी पूजा जी आहे ती मांडण्यात आलेली आहे। आकर्षक आणि शृंगारी दागिने जे आहेत आई तुळजाभवानीला परिधान करण्यात आलेले आहेत। एकंदरीत जर पहिले शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे आणि याच काळामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक तुळजापुरात येत असतात आणि याच कालावधीमध्ये आई तुळजाभवानीचे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत, त्याचबरोबर विविध सामाजिक कार्यक्रम देखील पार पडणार आहेत। एकंदरीत जर आज जवळपास 50 लाख भाविक जे आहेत या नवरात्र काळात तुळजापुरात दाखल होणार आहेत आणि याच अनुषंगाने मोठी तयारी जी आहे ती तुळजापुरात करण्यात आलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या या घटस्थापनेला सुरुवात झाली आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झालाय। गडाच्या पहिल्या पायरीपर्यंत संबळ, डफ आणि पारंपरिक वाद्यावर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आहे। मंदिरात गाभाऱ्यात जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली, महाआरती करण्यात आली। पहिल्याच माळेला भाविकांनी आदिमायेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती। सप्तशृंग गडाच्या मंदिरातून आढावा घेत भाविकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। भारतीय शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या नाशिकच्या नवरात्रोत्सवाला उत्साह प्रारंभ झाला। आपण या ठिकाणी बघू शकतो की आता मंदिराचे प्रमुख गाभाऱ्यात या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी प्रधान सत्र न्यायाधीश जगमलानी यांच्या हस्ते या ठिकाणी देवीची महाआरती करण्यात आली आणि अधिकृत अशी घटस्थापना करण्यात आली। पहिल्याच माळ्याला आपण या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सकाळी देवीची आभूषणांची या ठिकाणी सावरण्याची मिरवणूक काढण्यात आली आणि या ठिकाणी आता भाविक जे ते खानेबाबा भाविक जे राज्यभरातील भाविक जे ते या ठिकाणी दर्शनाला पाहायला मिळतात आणि भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो आणि पुढचे 9 दिवस जे येते त्या ठिकाणी हा उत्साह असाच कायम राहणार आहे। माझ्यासोबत ते भाविक आहेत, त्याच्याकडून जाणून घेऊया तुम्ही दर्शनाला। आम्ही ठाण्यावरनं आलोय, मुंबई ठाण्यावरनं, आणि इथे आल्यावर आम्हाला असं वाटतं का एक्स्ट्रा एनर्जी येते। दरवर्षी आम्ही याच दिवशी आणि याच टायमाला याच वेळेला येतो, नेहमी आम्ही येतो। आल्यावर आम्हाला एक एनर्जी येते इकडे आल्यावर सप्तशृंगीचं दर्शन घेतल्यावर। आई तुम्ही काय सांगशाल, तुम्ही कुठून आलात आणि काय वाटतं पाहिलं? बोल कुठून आले सांग ना। ठाण्यावरून आले। काय वाटतं तुम्ही आज दर्शन करता? चांगलं वाटतं, प्रसन्न वाटतंय, आनंद वाटतोय, प्रसन्न वाटतं। काही आणखी काही भाविक माझ्यासोबत आहे, तुम्ही कुठून आलात काय सांगता? जय अंबे जगदंबे, आम्ही नाशिकहून आलेलो आहे आणि गेल्या 11 वर्षापासून आम्ही पहिल्या माळेला आम्ही इथे येत असतो। सकाळी 3 वाजता उठतो, पूर्ण फॅमिली, मी, माझी मिसेस, माझे 2 मुलं, ही गेल्या 11 वर्षापासून पहिल्या माळेला आम्ही सतत आई जगदंबेची आमच्या कृपा आहे आणि आम्ही सतत येत असतो। आई सप्तशृंगी मातेचा नवरात्रीचा साजरा आता चालू झालेला आहे। आई जगदंबे सर्वांना उदंड आयुष्य देव आणि चांगली भरभराट सगळ्यांकडे ही मातासाठी प्रार्थना करतो आणि सांगतो हे जय माता दी। आपण पाहिलं तर भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि 9 दिवस हा जो उत्साह काय वाटणार आहे। मराठी सप्तशृंगी नाशिक।